कावळ्याने कावळीला सांगितलेली कथा. या पितृपक्षात नक्की ऐका. एकदा दोन भाऊ बहीण होते. दोघांचेही लग्न झालं होतं आणि दोघांनाही दोन मुलं होती. बहीण विधवा झाली होती आणि तिच्या भावाच्या घरी राहत होती. यामुळे तिची वहिनी खूप रागात असायची. अशाच वेळी पितृपक्षाला तर भाऊ म्हणाला की मी पितरांच्या पिंडदान आणि तर्पणासाठी गंगाजीकडे चाललो आहे. असं म्हणून तो गंगाजीकडे निघून गेला. भावाच्या जाण्यानंतर बहिणीने शेतात बहीण आणि तिच्या मुलांसाठी झोपडी बांधली. बहीण तिच्या मुलांसोबत झोपडीत राहू लागली. ती सकाळ संध्याकाळ भावाच्या घरी काम करायची आणि बदल्यात वहिनी तिला उरलेलं सुरलेलं अन्न द्यायची. जेव्हा ती वहिनीच्या घरून यायची तेव्हा ती चाळलेल्या पिठाचा कपडा घेऊन यायची. घरी गेल्यावर त्या कपड्याला पाण्यात भिजवून ती मुलांना खीर खाऊ घालायची. एकदा वहिनीने तिला कपडा नेताना पाहिलं तेव्हा ती म्हणाली, "अगं बाई, कपडा कुठे घेऊन जात आहेस? चाळलेल्या पिठाचा कपडा इथे ठेवून जा." तिनं तसंच केलं. त्या दिवशी वहिनीने तिला उरलेला नाही दिलं. घरी गेल्यावर मुलं म्हणाली, "आई, भूक लागली आहे, काही खायला दे." मग तेव्हा ती म्हणाली, "बाळांनो, आज आपण उपवास करणार आहोत. आज उपाशी झोपायचं आहे." दुसऱ्या दिवशी मुलं म्हणाली, "आई, मामीने सांगितलं होतं की आज नानीचं श्राद्ध आहे, तर तिथे जाऊया." तर आई म्हणाली, "बाळांनो, मामीने सांगितलं होतं की जर अंगणातल्या पिंपळाचं झाड हललं तरच ये. तुम्ही सांगा, झाड हलतात का? फक्त पानं हलतात, फांद्या हलतात, पण झाड हलतं का?" तिने मुलांना समजावलं की बाळांनो, न बोलावता कुठेही जायचं नाही. संध्याकाळ झाली तेव्हा तिचे भाचे आले आणि म्हणाले, "आत्या, आईने अन्न पाठवलं आहे." ती पाहते तर अन्न म्हणून फक्त 2 पोळ्या आणि भात ठेवले होते. हे पाहून तिला खूप राग आला आणि तिने मुलांना सांगितलं, "हे अन्न झोपडीच्या छपरावर फेकून द्या." आणि उपाशीच मुलांना घेऊन ती झोपी गेली. पूर्ण रात्र ती गंगा मातेला म्हणत होती, "हे आई, माझ्या भावाचं रक्षण कर, आमचं रक्षण कर." दुसऱ्या दिवशी वहिनी आली आणि म्हणाली, "बाईची, उद्या तुमच्या वडिलांचे श्राद्ध आहे. न बोलावता ये, पण अंगणातलं पिंपळाचं झाड हललं तरच ये." दुसऱ्या दिवशीही ती वहिनीच्या घरी गेली नाही. संध्याकाळी तिचे भाचे परत आले आणि त्यांनी 2 कोरड्या पोळ्या भातासह आणून दिल्या. तिने पुन्हा त्या 2 कोरड्या पोळ्या आणि भात झोपडीच्या वर फेकून दिल्या आणि उपाशीच मुलांना घेऊन झोपली. ती पूर्ण रात्र रडत होती आणि गंगा मातेची प्रार्थना करत होती. असेच करत करत पितृपक्षाचे 16 दिवस निघून गेले आणि तिचा भाऊ परत आला. त्याने पाहिलं की घराच्या अंगणात फक्त चिखलच चिखल आहे आणि तो बायकोला विचारू लागला, "हा कसला एवढा चिखल आहे? माझी बहीण आणि भाचे कुठे आहेत?" तेव्हा त्याची बायको म्हणाली, "श्राद्धाच्या 16 दिवसांपर्यंत मी तुझ्या बहिणी आणि भाच्यांचे पाय कच्च्या दुधाने धुतले आहेत, म्हणून इथे चिखल झाला आहे. तुझ्या मागे मी त्यांची खूप सेवा केली आहे, खूप खीर पुरी खाऊ घातली, तरीही ते माझ्यावर नाराज होऊन शेतात झोपडी बनवून राहत आहेत." भाऊ शेतात पोहोचला आणि पाहतो तर तिथे झोपडीच नव्हती, तर एक आलिशान महल बांधलेला होता, ज्याच्या अंगणात त्याचे भाचे खेळत होते. मग त्याने त्याच्या बहिणीला जाऊन विचारले, "ताई, हे सगळं काय आहे?" तेव्हा तिने भावाला सगळी गोष्ट सांगितली. ती म्हणाली, "दादा, तुझ्या अंगणात जो चिखल आहे तो कच्च्या दुधाचा नाही, तर वहिनीच्या वागणुकीमुळे आहे. मी जे रात्रंदिवस रडत होते त्या अश्रूचा चिखल आहे. आई वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी वहिनीने म्हटलं होतं की पिंपळाचं झाड हलले तरच ये, न बोलवता येऊ नको. पिंपळाचे झाड हलले नाही म्हणून आम्हीही गेलो नाही आणि संध्याकाळी त्यांनी 2 पोळ्या आणि भात पाठवले. रागाच्या भरात मी त्या पोळ्या झोपडीच्या छपरावर फेकल्या. आई वडिलांना आशीर्वादाने आणि तुझी साथ असल्याने त्या कोरड्या पोळ्या सोन्यात आणि भात हिऱ्या मोत्यात बदलले. त्यामुळे हे सगळं झालं आहे."
भावाने बहिणीकडून त्याच्या बायकोच्या चुकीची माफी मागितली आणि घरी येण्याकरता सांगितलं. तेव्हा बहीण म्हणाली, दादा, गंगामाईने तुझे रक्षण केले, आता तू आमचं रक्षण करशील, म्हणून आता आम्ही इथेच राहू. हे कोणतीच भाऊ म्हणाला, माझ्या पितरांनी जसं माझ्या बहीण आणि भाच्याचं दुःख दूर केलं तसं सगळ्यांचं दुःख दूर करा, सगळ्यांचं रक्षण करा. कथा सांगणाऱ्या, ऐकणाऱ्या आणि हुंकार भरणाऱ्या सगळ्यांवर कृपा करा. अशा प्रकारे कावळ्याने कावळीला कथा सांगितली. मग कावळा म्हणतो की भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येपर्यंतच्या 16 दिवसाला पितृपक्ष आणि पितृपक्ष म्हणतात. पितृ म्हणजे पालन किंवा रक्षण करणारे, आणि या काळात पितर यमलोकातून येऊन आपल्या कुटुंबाच्या घरी वास करतात. 16 दिवस त्यांना जे भोग मिळतं ते घेऊन ते ब्रह्मांडीय ऊर्जेसह परत जातात. अशा प्रकारे जेव्हा कुटुंबातील लोक आपले प्राण सोडून जातात तेव्हा ते जरी कोणत्याही लोकात असले तरी ते पितृपक्षात पृथ्वीवर नक्कीच येतात. त्यांची तृप्ती होण्यासाठी जो श्रद्धेने तर्पण इत्यादी करतो त्यांच्याकडे पितर सूक्ष्म रूपाने येऊन ते ग्रहण करतात. त्यांच्या तिथीच्या दिवशी पितर सकाळी सूर्याच्या किरणांवर स्वार होऊन येतात. ते आपल्या मुलगा, नात किंवा वंशाच्या कडून अपेक्षा करतात की त्यांना अन्न जल प्रदान करतील. ब्राह्मणांना जेवू घातल्याने आणि पितरांना जल दिल्याने ते 1 वर्षासाठी तृप्त होतात. या 16 दिवसात कोणताही शुभ कार्य केले जात नाही आणि कोणत्याही वस्तू खरेदी केल्या जात नाही. हे सगळं कावळा कावळीला सांगतो आणि मग ते त्यांच्या पितरांना संतुष्ट करण्यासाठी लागतात. तर मित्रांनो, तुम्हीही हे सर्व नियम पाळा. पितरांना भोजन देणे, तर्पण करणं, ब्राह्मणांना भोजन घालणं हे पितृपक्षात अत्यंत आवश्यक आहे. असं केल्याने घरातील सर्व लोक निरोगी आणि समृद्ध होतात आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो. तर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.